बनावट खताच्या बातमीकडे नांदेडच्या भोकर तालुक्यात बनावट खतांचा मोठा साठा जप्त करण्यात आलाय। बल्लाळतांडा इथे पोलीस आणि कृषी विभागाने अगदी संयुक्तपणे कारवाई करत छापा टाकून हा सगळा बनावट खतांचा साठा जप्त केलाय। आणि या कारवाईत तब्बल 7,08,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। फोन पे द्वारे जादा रक्कम घेऊन विना पावती बेकायदेशीर खत विक्री करणाऱ्या या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला। या प्रकरणी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून खरीप हंगामात कृषी विभागाने एकूण 4 कारवायांमध्ये 50 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय। कोणताही अधिकृत त्यांच्याकडे परवाना नसताना आणि कृषी सेवा केंद्र नसताना गावोगावी गाड्यांमार्फत स्वतः जाऊन विक्री केलेली ही अशी प्रकरण आहेत खतामध्ये। आणि बियाणामध्ये सुद्धा एक कापसामध्ये FIR झालेला आहे। त्याच्यामध्ये सुद्धा विना परवाना त्यांनी बियाणांची पाकिटं गावामध्ये नेऊन मुखेड तालुक्यात विकलेली आहेत। आणि त्या व्हरायटीला आपल्या इथं महाराष्ट्रात मान्यता नाही आहे। तेलंगणामधील एक व्हरायटी आहे, ते आणून इथं या ठिकाणी विकलेली आहे। अशा या एकूण 4 कारवाईमध्ये जवळपास 50 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे।